भांडूपमध्ये भर पावसात हेडफोन घालून प्रवास करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय। भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये दीपक पिल्ले या 17 वर्षीय तरुणाचा हाय टेन्शन वायरचा शॉक लागून मृत्यू झाला। हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतं। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो धक्कादायक प्रकार कैद झालाय। मुंबईच्या भांडूपमधील पन्नालाल कंपाऊंड परिसरात मंगळवारी ही दुर्घटना घडली। 17 वर्षीय दीपक पिल्ले LBS मार्गाने घरी परतत होता, पण वाटेत मृत्यू दबा धरून बसला होता। रस्त्यावर महावितरणची उच्च दाब वायर पडली होती, त्याची दीपकला जराही कल्पना नव्हती। तर रस्त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला आवाज देऊन रोखण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही थांबला नाही आणि क्षणात होत्याचं नव्हतंच। कल क्या इधर सुबह करंट लगा, फॉल्ट आया केबल में, तो बहुत सारे लोग इधर जा रहे थे, तो हमने इधर रस्सी भी बांधा, फिर भी आवाज मारा भाई इधर मत जाओ। एक कोई बेचारा आदमी जा रहा था इधर से, बैग पीछे लटका के रखा था, तो फिर हमने आवाज मारा, उसने कान पे वो डाल के रखा था, तो सुना नहीं उसने। फिर अपने तो फिर भी आवाज मार के तो फिर सीधा उधर खड़ा रहा, उधर जाके फिर पूरा चिपक गया, फिर ऐसे कैसे पीछे गिर गया वो। दीपकच्या कानात हेडफोन होता, त्यामुळे त्याला इतरांचा आवाज ऐकू आला नाही। तो सरळ चालत गेला आणि विजेच्या हाय टेन्शन वायरच्या संपर्कात येताच रस्त्यावर कोसळला। विजेचा धक्का लागून दीपकचा जागीच मृत्यू झाला। स्थानिकांनी या प्रकरणी महावितरणला दोषी धरलंय। इकडचा जो काही सप्लाय आहे तो आम्ही बंद करून घेतला आणि जेव्हा आम्ही पोहोचलो तोपर्यंत जो काही विक्टीम आहे त्यांना इथून नेलेला होता। त्याच्यानंतर आम्ही इकडे आमचं जे काही आहे कुठं करंट येतो तो आम्ही त्याच्याबद्दल काम सुरू केलं इमिडिएट, आणि जिथे एक फॉल्टी केबलचा आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो आम्ही बंद करून घेतला आहे। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दीपकचा बळी घेतला। या घटनेमुळे मोबाईल फोनच्या अतिवापराचा मुद्दाही अधोरेखित झाला। हेडफोनमुळे दीपकचा घात झाला। कानात हेडफोन नसता तर कदाचित तो वेळीच सावध झाला असता आणि त्याचा जीवही वाचला असता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।